ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यात नाशिक गुन्हा अन्वेषण विभागाने पातोंडा येथील राहुल जयप्रकाश पवार यास अटक केली आहे। सचोटीने दत्त विद्या मंदिर या शाळेत झालेल्या भ्रष्टाचाराची बातमी दाखवली होती। नाशिकला शिक्षण विभागाने चौकशीसाठी पातोंडा शाळेला बोलविले होते। यावेळी पोलिसांनी पवार यास अटक केली। तत्कालीन मुख्याध्यापक व 2 शिक्षक तिथून पळून गेले। जे शिक्षक बोगस कागदपत्रे देऊन नोकरीस लागले आहेत त्यांची अटक होणार आहे। बनावट कागदपत्रे करणारे मुख्याध्यापकही गजाआड जाणार आहेत। कोर्टाच्या नावाखाली काही भाडखाऊ संस्था चालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याकडून 4 लाख रुपये गोळा करीत आहेत। खोटी माहिती देणारे, बोगस कागदपत्र करणारे शिक्षक, मुख्याध्यापक यांना अटक केली जाईल, असे गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी म्हटले आहे। संस्था चालकही रडारवर आहेत। लवकरच यांची धरपकड सुरू होणार आहे। नव्याने पुन्हा 2 गुन्हे दाखल होणार आहेत। यात सुमारे 3000 आरोपींची संख्या आहे। एसआयटी संदर्भात उद्या हायकोर्टात सुनावणी होणार आहे। यात विविध याचिका क्लब झाल्या आहेत। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।